मागण्या म्हणजे वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करणे. त्याचप्रमाणे पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा प्रकारची धरणं, मोठी धरणं आहेत. पण त्या धरणाचं पाणी इथल्या स्थानिक शेतकऱ्यांना मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट, आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये पश्चिम भागामध्ये सुरगाणा, पेठ आणि कळवणमध्ये ज्या पश्चिमेकडे जे वाहून जाणारं जे पावसाचं पाणी आहे, ते पावसाचं पाणी गुजरातला जाऊन त्या ठिकाणी समुद्रात मिसळतं. तर आमची मागणी या ठिकाणी आहे की त्या ठिकाणी छोटे छोटे बंधारे टाकून ते पाणी लिफ्टद्वारे किंवा बोगद्याद्वारे उचलून ते पाणी पूर्वेकडे जर दिलं तर स्थानिक शेतकऱ्यांना त्या पाण्याचा फायदा होऊ शकतो. आणि पूर्वेकडचे जे शेतकरी आहे ते सुद्धा त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना त्या पाण्याचा लाभ होईल. आणि ह्या मागण्या घेत असताना गेल्या अनेक वेळा कॉम्रेड जे पी गावितांच्या मार्गदर्शनाखाली आपण अनेक वेळा लाँग मार्च काढले. त्या आंदोलनाचे आम्ही नेहमी साक्षीदार आहोत. आज तुम्ही या ठिकाणी बघतात की लोक थंडी गारठ्यात या ठिकाणी वृद्ध आणि त्याचबरोबर सर्व तरुण कार्यकर्तेसुद्धा या ठिकाणी आंदोलनात उपस्थित आहेत. ह्या मोर्चाद्वारे राज्य शासनाने अनेक वेळा आश्वासनं दिली, पण त्या आश्वासनं त्यांनी काही पाळली नाही. आणि त्या आश्वासनं पूर्ण करण्यासाठी यावेळेस कॉम्रेड जे पी गावितांच्या मार्गदर्शनाखाली ठरलं आहे की यावेळेस आम्ही माघारी घेणार नाही जोपर्यंत आमचा प्रश्न मिटत नाही. मग तो 1 दिवस जाऊ, 15 दिवस जाऊ किंवा 20 दिवस जाऊ, यावेळेस माघारी होणार नाही. हा अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने पुकारलेला एल्गार या ठिकाणी किसान सभेच्या माध्यमातून आणि युवक संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही करत आहोत. तुम्ही आज या ठिकाणी साधारण किती दिवसापासून हा तुमचा लढा चालू आहे? आता लढा आज पहिला दिवस आहे. तर आमचा या नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात 13 दिवस, अनेक वेळा पूर्ण देशाचं लक्ष असलेलं 2018ला किसान सभेचा लाँग मार्च कॉम्रेड जे पी गावितांच्या नेतृत्वाखाली हा मुंबईला गेला. त्यावेळेस एकनाथ शिंदे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी जी आश्वासनं दिली ती आश्वासनं कुठल्याही प्रकारची त्यांनी पाळली नाही किंवा त्याची अंमलबजावणी झाली नाही. तर 2005-06चा वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करावी आणि पूर्वेकडे जे वाया जाणारं पाणी समुद्राला मिळते ते पश्चिमेकडे जाणारं वाया जाणारं पाणी हे पूर्व विभागाला मिळावं आणि स्थानिक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा, यासाठी हा आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. प्रचंड थंडी आहे. जे काही आंदोलनकर्ते आहेत रस्त्यावरती झोपलेत, तहसीलदारांच्या पुढे झोपलेत, या ठिकाणी त्यांच्या कार्यालयाच्या पुढे प्रचंड थंडी आहे. काय वाटते भावना एक अतिशय वाईट परिस्थिती या ठिकाणी आहे. कारण शनिवार रविवार जरी आहे, या ठिकाणी प्रशासनाला कुठल्याही प्रकारची शेतकऱ्यांची किंवा जे नागरिक आहेत त्यांची कुठल्याही प्रकारची काळजी नाही. एकदम निष्काळजीपणाचं राज्यावर आणि केंद्र सरकारवर जे स्थापित आहे BJP सरकार, हे कायम नेहमी शेतकऱ्यांच्या विरोधात एक तर कायदे करतं किंवा कामगारांच्या विरोधात करतं आहे. शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, शेतीमालाला हमीभाव असेल किंवा शेतीच्या पाण्याचा विषय असेल, 24 तास लाईट बिलाचा विषय असेल किंवा अनेक असे इतर प्रश्न आपण वारंवार हे शासनाला कळवलेत, राज्य सरकारला कळवलेत, पण याच्यातल्या कुठल्याही मागण्या पूर्ण केल्या नाही. म्हणून या ठिकाणी शेतकरी मेला तरी चालेल, पण शेतकऱ्यांचे प्रश्न सुटेपर्यंत हे आंदोलन सुटणार नाही. हे शासनाने याची दखल घ्यावी. शासनाने याची लवकरात लवकर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांनी लवकरात लवकर या शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावेत अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. कारण प्रश्न सुटल्याशिवाय या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये जवळजवळ चांदवड असेल, सुरगाणा असेल, मालेगाव असेल, चांदवड, नांदगाव, येवला, त्र्यंबकेश्वर अशा सगळ्या ठिकाणी तहसीलच्या आणि प्रांत कार्यालयाच्या ठिकाणी आंदोलन चालू आहे. जोपर्यंत प्रश्न मार्गी लागत नाही, राज्य सरकार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या किंवा अखिल भारतीय किसान सभेच्या राज्य कमिटीला चर्चेला बोलवत नाही, तोपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीने चालू राहील. आमच्या प्रमुख मागण्या म्हणजे वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी